ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी. संतोष देशमुखांची हत्या होण्याआधी 1 महिना त्यांना धमकी आलेली होती. संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे हा जबाब नोंदवलाय. जीवे मारण्याची धमकी दिल्यानं देशमुख अस्वस्थ होते असं देखील अश्विनी देशमुखांनी नमूद केलंय. नोव्हेंबर महिन्यातच देशमुखांना धमकी आल्याचा जबाब नोंदवल्याचं सूत्र सांगतायत. अश्विनी देशमुखांनी 3 जानेवारीला जबाब दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंद, अत्यंत महत्त्वाची माहिती. 1 महिना आधीच संतोष देशमुखांना धमकी आल्याचं कळतंय. नेमकं काय म्हटलंय जबाबात? प्रज्ञा, जवाब सांगण्या अगोदर मी काही घटना सांगतो की धनंजय देशमुख यांचा काल जो काही आरोप होता तो हाच होता की सुरुवातीपासून जरी देशमुख कुटुंबीय शांत असलं तरी काल धनंजय देशमुख पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा 302चा गुन्हा दाखल करा, कारण यापूर्वी त्यांनी धमकी दिली होती. आणि आपण बघतोय की हाच जबाब म्हणजे धनंजय देशमुख यांनी खरं तर सांगितलं की आमची पण हत्या होऊ शकते काय, असा प्रश्न अगदी उपस्थित केला. आता माहिती अशी मिळते सीआयडीच्या सूत्राकडून की अश्विनी देशमुख, ज्या संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत, त्यांनी यापूर्वी जो 3 तारखेला जबाब दिला होता त्या जबाबामध्ये असं म्हटलं होतं की यापूर्वीच संतोष देशमुख यांना धमकी आली होती आणि ती वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याकडून आली होती. म्हणून वाल्मिक कराड याच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना मोक्का खाली घ्यावं अशी मागणी आता होताना पाहायला मिळते. अर्थात ही सूत्राची माहिती आहे, यातला खातरजमा झालेली नाही आहे. एक मात्र खरं आहे की आता कालपासून देशमुख कुटुंबीय पुढे आलंय आणि मागणी करताय की वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रज्ञा, गोविंद, कळू शकले का की जर 1 महिना आधी संतोष देशमुख यांना धमकी आलेली होती तर